श्रीराम. रामरक्षेचे अंतरंग ह्या आपल्या उपक्रमाला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे. भारतातून आणि भारताच्या बाहेरून सुमारे 3,500 साधक या उपक्रमात सहभागी होत आहेत. विषयांतर टाळलं जावं म्हणून ग्रुपवरच्या प्रतिक्रिया बंद केल्या आहेत. त्यात कुणालाही दुखावण्याचा उद्देश नाही आहे. शेवटच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना एकमेकांशी संवाद साधता येणार आहे. सध्या आपला अभ्यास एका दिशेने सुरू राहावा म्हणून आपण फक्त रामरक्षेचा विचार करणार आहोत. कोरोनाचं संकट अतिशय गडद होतं आहे. आजूबाजूला अतिशय निराश, उदास आणि भकास असं वातावरण आहे. कुणाची तरी निधनाची बातमी, कुणीतरी गंभीर असल्याची बातमी, हे सगळं दहशत पसरवणारं वातावरण तयार झालं आहे. या सगळ्यांचा आपल्या मनावर अतिशय विपरीत परिणाम होतो आहे आणि ताणतणाव खूप वाढलेत. आपलं मन अतिशय अशांत झालेलं आहे आणि अशांत मन शरीर देखील अशांतच करत असतं. आपलं अशांत झालेलं शरीर आणि मन एका जागी स्वस्थ बसावं म्हणून अशा काळातच या उपक्रमाची खरी आवश्यकता आहे. ज्यांना रामरक्षेची गोडी आहे अशी माणसं खूप धीराची असतात. पण फक्त स्वतःला धीर असून चालत नाही, तर दुसऱ्याला धीर द्यावा लागतो. दुसऱ्याला ह्या परिस्थितीत सांभाळावं लागतं. आपल्या सगळ्यांवर ही जबाबदारी आहे. रामरक्षा कवच हे देहरक्षणासाठी प्रभावी असं साधन आहे. शरीराचं संरक्षण आणि संचालन योग्य पद्धतीने व्हायचं असेल, मनाचं संरक्षण आणि संचालन योग्य पद्धतीने व्हायचं असेल तर रामरक्षेच्या ह्या चिंतनामध्ये राहा. काही लोक असं म्हणतात की या ताणतणावामध्ये आमचं साधनेकडे लक्ष लागत नाही. पण याच्या अगदी उलट आहे बरं का. साधनेकडे लक्ष नाही आहे म्हणून ताणतणाव जास्त वाढत आहे. कितीही विपरीत परिस्थिती असली तरी आपल्या साधनेकडे लक्ष देऊया. रामरक्षेच्या या उपक्रमातून आपल्याला आपलं मन ओळखता येणार आहे आणि मनोबल वाढवायचं म्हणजे मन आधी ओळखता आलं पाहिजे. रामरक्षेच्या या उपक्रमातून आपल्याला स्वतःचं मनोबल तर वाढवायचं आहेच, पण आपल्या आजूबाजूच्या समाजाचं देखील मनोबल वाढवायचं आहे. प्रत्येकजण गोंधळून गेलेला आहे, पण आपल्याला गोंधळून जाऊन चालणार नाही. जे निर्णय बुद्धीने घ्यायचे ते बुद्धीनेच घ्यायचे. तिथे मन गुंतवून चालणार नाही. आणि मनाची ही अनाठायी गुंतवणूक कमी करण्यासाठी म्हणून रामरक्षेची साधन आहे. शरीर आणि मनाला संरक्षण मिळाल्यानंतर संरक्षित झालेलं शरीर आणि मन वापरलं देखील पाहिजे. ते स्वतःकरताही वापरायचं आहे, दुसऱ्याकरताही वापरायचं आहे. आज आपल्यातला प्रत्येक घटक कोरोनाशी झुंज देतोय. या झुंज देणाऱ्यांचं मनोबल आपल्याला वाढवायचं आहे. आजूबाजूच्या नकारात्मक परिस्थितीमुळे साधनेत लक्ष लागत नाही म्हणूनच आपण रामरक्षेतील ध्यानाचा अभ्यास करतोय. निरूपणात सांगितलंच आहे की ध्यान म्हणजे काय, तर लक्ष देणे. आपलं मन बाहेरच्या नकारात्मकतेमध्ये गुंतलेलं आहे. ते नकारात्मकतेत गुंतलेलं मन बाहेर काढून आपल्याला रामरक्षेच्या साधनेमध्ये घालायचं आहे. बघा, एकच मन 2 ठिकाणी गुंतू शकत नाही. म्हणून नको त्या ठिकाणी ते गुंतवून न ठेवता ज्या ठिकाणी त्याची खरी गरज आहे तिथे ते गुंतवूया. ध्यान करणं म्हणजे फक्त स्वतःचं ध्यान करणं नाही, तर दुसऱ्याचंही ध्यान करणं. आपली कुणाला तरी आवश्यकता आहे याचं भान असणं. माझी कुणाला तरी आवश्यकता आहे हे लक्षात आलं पाहिजे. रामरक्षेतलं ध्यान जर आपण करत असू तर हे लक्षात येईल. आणि मग ते कोरोना पेशंटला डबा पोचवणं असेल, त्याच्या नातेवाईकांची काळजी घेणं असेल, त्यांना समजावणं असेल, कुठल्याही स्वरूपात आपलं ध्यान आपण कर्मासाठी वापरू. आज एका साधकाने अतिशय उत्तम प्रश्न विचारला की रामरक्षा मनात म्हटली तर चालेल का? हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा, रामरक्षा जर का मनात म्हटली गेली तर त्याचा परिणाम देखील फक्त मनावर होईल. आपल्याला जर शरीराच्या संरक्षणासाठी, शरीराच्या संचलनासाठी परिणाम हवे असतील तर मुखाद्वारे रामरक्षा म्हटली जाण्याला महत्त्व आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जी चक्र असतात त्यावर वर्णमालेतील मुळाक्षरांचा आघात झाल्यावर विशिष्ट परिणाम दिसून येतो. आणि तो परिणाम जर का आपल्याला अनुभवायचा असेल तर शरीराद्वारे म्हणजे मुखावाटे तुम्ही म्हणण्याला महत्त्व आहे. आणि अगदीच शक्य नसेल तर मनात म्हणा आणि त्याचं चिंतन करा.
एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे त्याच्या अर्थाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. एक प्रश्न आज असाच विचारला गेला की ह्या कोरोनामध्ये आमचे नातेवाईक गेले आणि त्यामुळे आम्हाला सूतक आहे, तर या सूतकामध्ये रामरक्षा म्हणायची का? जरूर म्हणायची. कारण सूतक म्हणजे फक्त शरीराने पाळायचा धर्म नाही आहे, तर तो मनाने पाळायचा धर्म आहे. आणि सूतकाचा सरळ अर्थ सुतासारखं सरळ राहणे. एरवी आपल्याला सुतासारखं सरळ राहायला जमत नाही, तर त्या 10 दिवसात ती व्यवस्था लावून दिलेली आहे की निदान तुम्ही हे 10 दिवस सुतासारखे सरळ राहा. असं जर का आपण मनाने सूतक पाळणार असू तर ते सूतक रामरक्षेच्या आड येणार नाही. शोधणाऱ्याला 1000 कारणं आहेत आणि करणाऱ्यासाठी एकच संकल्प पुरेसा असतो. तो संकल्प आपल्याला करायचा आहे. काहीही झालं तरी दिवसातली कुठलीही 15 मिनटं मी रामरक्षेच्या चिंतनासाठी काढणार, एवढाच संकल्प आपल्याला करायचा आहे. श्रीरामाच्या दयेनं ह्या उपक्रमात इतक्या चांगल्या चांगल्या कल्पना सुचत आहे आणि लोकांकडून सुद्धा इतक्या सुंदर सूचना येत आहेत की हा उपक्रम खूप सुंदर होणार आहे. संथा पद्धतीची रामरक्षा आपल्याला 3 प्रकारे दिली जाणार आहे. त्यापैकी पहिला प्रकार प्रारंभिक अध्ययनाचा आहे. त्यामध्ये रामरक्षेतील श्लोकाचे छोटे छोटे विभाग केलेले आहेत आणि लहान मुलांच्या आणि नवीन साधकांच्या मुखात ती सहज बसावी म्हणून एकदा ती म्हणून दाखवली आहे. मध्ये तुम्हाला म्हणण्यासाठी जागा सोडलेली आहे. ऐकणे, वाचणे, म्हणणे आणि पाठ करणे या 4ही गोष्टी तुमच्याकडनं करवून घेतल्या जाणार आहेत. अशा प्रकारे त्यातील योग्य अशा उच्चारांचा आपल्याला सराव करता येणार आहे. रामरक्षेचं पठण करत असताना आपल्यासमोर अक्षरांच्या पाट्या असणार आहेत. सरावाच्या पाट्या असणारा एक व्हिडिओ आपल्याला देण्यात येणार आहे. त्यानुसार आपल्याला रामरक्षेचं पठण अधिक सोप्या पद्धतीने करता येणार आहे. एक प्रश्न असाही विचारला जातो आहे की रामरक्षा सिद्ध कशी करायची? रामरक्षा आपल्याला या वर्गामध्ये 2 प्रकारे सिद्ध करायची आहे. एकतर ती शरीराने सिद्ध करायची आहे आणि दुसरी मनाने सिद्ध करायची आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर ती एकीकडे शब्दाने सिद्ध करायची आहे आणि दुसरीकडे अर्थाने सिद्ध करायची आहे. आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला स्वतःला सिद्ध व्हायचं आहे. ही सिद्धता कुठेतरी कमी जास्त आहे म्हणून ध्यानावर इतका जोर दिलेला आहे, लक्ष देण्यावर इतका जोर दिलेला आहे की आधी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्या सिद्धतेसाठी स्वतः सिद्ध असण्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपली ही सिद्धता एकदा झाली की रामरक्षा आपल्यासाठी सिद्धच आहे. म्हणून आता आपलं शरीर स्वास्थ्य टिकण्यासाठी, मनोधैर्य टिकण्यासाठी आणि आत्मसंतुलन राहण्यासाठी रामरक्षेचे अंतरंग ऐकत राहू आणि ऐकवत राहू. श्रीराम.